नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्रीच्या 6व्या दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस समर्पित आहे आई कात्यायनीला। तर चला तर मग या दिवसाचं महत्त्व, देवीचं रूप आणि खास नैवेद्य काय आहे हे बघूया। आजच्या दिवशी आपण आई कात्यायनीची पूजा करतो। महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्यांनी प्रसन्न होऊन आदिशक्तीने त्यांच्या घरी जन्म घेतला, म्हणून तिला कात्यायनी म्हणतात। या देवीचं रूप अतिशय तेजस्वी असून तिला 4 हात आहेत। तिच्या हातात कमळ आणि तलवार असून ती सिंहावर विराजमान आहे। हे रूप दुष्टांचा नाश करणारं आणि भक्तांना आशीर्वाद देणारं आहे। ही देवी सिंहावर विराजमान आहे आणि तिच्या 4 हातांमध्ये तलवार, कमळ, अभयमुद्रा आणि वरदमुद्रा आहे। ही देवी वाईटाचा नाश करून भक्तांचं रक्षण करते। म्हणतात की चांगला जोडीदार आणि वैवाहिक सुखासाठी या देवीची पूजा करतात। आजच्या दिवसाचा रंग आहे ग्रे। ग्रे हा रंग शांत, स्थिर आणि बुद्धिमान असल्याचं प्रतीक मानलं जातो। आजच्या दिवशी देवीला नैवेद्यासाठी मध अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं। तुम्ही थेट नैवेद्य म्हणून मधही देऊ शकता किंवा मधाचा वापर करून गोड पदार्थही बनवू शकता। मध अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते आणि आपल्याला उत्तम आरोग्य आणि गोड संबंधांचा आशीर्वाद देते। तर मैत्रिणींनो, ही होती नवरात्रीच्या 6व्या दिवसाची माहिती। आई कात्यायनी आपल्या सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी देव हीच प्रार्थना। हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओत देवीच्या अजून एका रूपाची माहिती घेऊन। तोपर्यंत जय माता दी।